माझं गाव भोरमधून आलेलो आहे मी. तसं कराडपासून मी लांबचा नाही आहे, मी भोरमधला आहे. बऱ्याच वेळा आता झालं दोघांचं, दोन मान्यवरांनी भाषण केलं की त्याच्या रिलेटेड, पिकांच्या रिलेटेड आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे. आता आपण इसूजूतर्फे जे काही सांगायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपण हे जे मटेरियल आपण सगळं प्रोडक्शन करतो आहे, कोणी फळभाजी करतो आहे, कोणी कांद्याचा व्यापारी आहे, कोणी ऊसाचा पीक हे करतं आहे. तर हे पीक किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण ट्रान्सपोर्ट कसं करणार, तर ट्रान्सपोर्टच्या रिलेटेड आपण थोडंसं त्याच्या रिलेटेड बोलतो आहे. इसूजूच्या रिलेटेड सांगायचं झालं तर मराठीमध्ये वर लिहिलेलं आहे इसूजू. बऱ्याच जणांना इंग्लिशमध्ये थोडंसं वाचताना कुठल्या प्रकारे, काही लोक आयसूजू वाचतात, काही लोक इसूजू वाचतात. वाचताना थोडासा फरक वाटतो, पण वाचताना आपण मराठीमध्ये इसूजू त्याच्यामध्ये हे करतो आहे. आता इसूजूच्याबद्दल सांगायचं झालं तर ही कंपनी जापनीज कंपनी आहे. 100 वर्ष मार्केटमध्ये असलेली कंपनी आहे. 100 देशामध्ये यांचं नेटवर्क आहे आणि 25 देशामध्ये जर सांगायचं झालं तर याचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, आपल्या इंडियामधला, भारतातला जर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जर सांगायचं झालं तर आपला आंध्र प्रदेशमध्ये मॅन्युफॅक्चर होते. आता इसूजूचं जर 1916 पासून इसूजू मार्केटमध्ये आहे. 1916 साली आलेली आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आहे. आणि इसूजूचं बेसिक एक्सपर्टीज सांगायचं जर झालं तर इसूजू ही कंपनी डिझेल इंजिन तयार करते. डिझेल इंजिन एक्सपर्ट म्हणून इसूजूला बोललं जातं. त्याच्यानंतर इंडस्ट्रीयलचे जे इंजिन असतात, इंडस्ट्रीयल इंजिन इसूजू कंपनी तयार करते. आणि बऱ्याचशा सीपचे जे इंजिन असतात त्याच्यामध्ये इसूजूचे इंजिन असतात. आता इसूजू कशामध्ये, इसूजूचा जर आपण पोर्टफोलिओ बघितला तर इसूजू ही ट्रक, बस, त्याच्यानंतर लाईट LCV म्हणजे लाईट कमर्शियल व्हेकल आणि डिझेल इंजिन बनवणारी कंपनी आहे. याच्यामध्ये ग्लोबल नेटवर्क इसूजूचं जर बघितलं तर आपलं इंडियामधलं मार्केट, भारतातलं जर मार्केट बघितलं साधारण 55 सिटीजमध्ये आहे. सर्वांना माहितीच असेल सर्वात जुनी कार म्हणजे आपण ज्याला हिंदुस्तान मोटर. कुणी सांगू शकेल ही कुठली कार आहे? ॲम्बॅसिडर. अभिनंदन साहेब. ही ॲम्बॅसिडर कारचं जी टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड केलेली आहे ही इसूजू कंपनीने प्रोव्हाइड केलेली आहे. ही गाडी नक्कीच सगळे सांगू शकतील ही कुठली गाडी आहे. कुठली गाडी आहे सर ही? तवेरा. जनरल मोटर म्हणून कंपनी होती. जनरल मोटरची ही तवेरा गाडी आहे. तेव्हाच्या काळामध्ये जेव्हा कॉलिस होती, टोयोटाची कॉलिस, टोयोटासुद्धा जापनीज ब्रँड, आणि इसूजूची, ॲक्च्युली ही तवेरा म्हणजे जनरल मोटर, पण टेक्निकल कोलॅबरेशन जे आहे ते इसूजू बरोबर होतं आणि तेव्हापासून इसूजू इंडियाच्या मार्केटमध्ये आहे. इसूजूचं इंडियामधलं जसं मी तुम्हाला बोललो की आंध्र प्रदेशमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. तिथे आपण तिथून इंडियामधल्या मार्केटमध्ये आणि बाहेरच्या कंट्रीजमध्ये सुद्धा प्रोडक्शन करून आपण एक्सपोर्ट करतो. आता प्रोडक्ट लाईनच्या रिलेटेड थोडंसं सांगतो. वरची जी लाईन तुम्हाला दिसते ती प्रायव्हेट व्हेकल आपण त्याला बोलू शकतो की जे आपण आपल्या पर्सनल यूजसाठी गाडी वापरू शकतो, ज्याला आपण व्हाईट प्लेट गाडी म्हणतो. आणि सेकंड स्लाईड जी तुम्हाला दिसते, सेकंड स्लाईडमध्ये जिथे एस्कॅप झेड, डीमॅक्स आणि सिंगल केबिन ही आपल्या बिझनेस पर्पजसाठी, आता बिझनेस पर्पजसाठी किंवा पर्सनल यूजसाठी सुद्धा आपण ती गाडी वापरू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला कोपऱ्यामधून जी गाडी दिसते ती सिंगल केबिन व्हेकल आहे. सिंगल केबिन व्हेकल जसं आता ऑलरेडी आपलं बोलणं झालं की ऊसाचा शेतकरी असेल, ऊसाचं प्रोडक्शन केलेलं असेल, जेव्हा प्रत्येक वेळेस शेतकरी आपलं माल टायमिंगला त्या मालाची तोडणी करत असेल पण टायमिंगला गाडी मिळत नसेल, ट्रान्सपोर्टेशन मिळत नसेल, तर अशा वेळेस शेतकरी स्वतःची गाडी घेऊन स्वतःचीच गाडी स्वतः तो वापरू शकतो. त्याच्यासाठी आपण मल्टीपर्पज ही व्हेकल नक्कीच ती फायदेशीर आपल्याला ठरेल. याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य काय की प्रत्येक शेतकरी, आता जेव्हा इसूजूचं टॅगलाईन आहे इसूजू नेवर स्टॉप, ही टॅगलाईन थोडी प्रत्येक शेतकऱ्याच्या कनेक्टेड आहे. म्हणजे इसूजू नेवर स्टॉप असेल तर प्रत्येक शेतकरी हा जो शेतामध्ये काम करतो हा सुद्धा नेवर स्टॉप असतो. नेवर स्टॉप म्हणजे काय? कधीही थांबत नाही.
म्हणजे शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळपासून जेव्हा घरी येतो, घरी आल्यानंतर त्याच्यानंतरही तर शेतकऱ्याला बरीचशी कामं असतात. कोणाला रतीब असतो, कोणाला धारा काढायच्या असतात, बरेच काही कामं असतात. म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा नेव्हर स्टॉप म्हणायला कधीही हरकत नाही आहे. तसं इसूझूची ही टॅगलाईन जी आहे ती इसूझूची टॅगलाईन प्रत्येक शेतकऱ्याला कनेक्ट होते. आता त्या गाडीबद्दल सांगायचं झालं, जेव्हा शेतकरी दमून येतो, स्वतःची गाडी असेल आणि स्वतःच्याच गाडीमध्ये आपला शेतीचा जो माल असेल तो जर ट्रान्सपोर्ट म्हणून करून आपल्याला जर शेजारच्या मार्केटमध्ये जायचं असेल, समजा कराडमधून जर आपल्याला पुण्याचं मार्केट असेल, मोठं मार्केट, तर पुण्याच्या मार्केटमध्ये जर जायचं असेल तर सेम गाडी, म्हणजे तुम्ही दिवसभर काम करून सुद्धा तुम्ही त्या गाडीमध्ये आरामशीर जाऊ शकता, येऊ शकता. एवढी कम्फर्टेबल गाडी आहे. गाडी बाहेर लावलेली आहे. तुमचं लंच झाल्यानंतर तुम्ही गाडी बघू शकता, गाडी चालवू शकता. गाडी चालवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आहे. जोपर्यंत तुम्ही गाडी चालवत नाही तोपर्यंत इसूझूची गाडी काय आहे हे आपल्याला कळणार नाही. मी सर्वांना विनंती करेल की एकदा तुम्ही गाडी जरूर बघा, टेस्ट ड्राईव्ह घ्या. टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर आपल्याला आकर्षक गिफ्ट पण दिलं जाईल. नेक्स्ट ही प्रोडक्ट लाईन जी आहे ती याच्यामध्ये एसकॅबमध्ये डबल केबिन व्हेकल असेल, म्हणजे ज्याला आपण मल्टीपर्पज व्हेकल म्हणतो. मल्टीपर्पज व्हेकल ही याच्यासाठी म्हणतो की तुम्ही तुमच्या कामाच्या रिलेटेड कुठलीही ॲक्टिव्हिटी काढा, कुठलंही काम काढा. म्हणजे फॉर एक्झाम्पल घरातलं कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलंही कार्य असेल किंवा शेतीतला कार्यक्रम असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याच्याच घरामध्ये जोडधंदा म्हणून काही बिझनेस असेल, तर जोडधंद्यासाठी ती गाडी तुम्ही वापरू शकता. शेतीच्या कामासाठी तुम्ही ही गाडी वापरू शकता. किंवा अगदीच घरामध्ये एखादा लग्नाचा मोठा कार्यक्रम आहे, लग्नाचं फंक्शन आहे, तर अख्खा लग्नाचं फंक्शन तुम्ही एका गाडीमध्ये करू शकता. मग त्याच्यामध्ये 5 माणसं जातील. मागे जो डेक आहे तो डेक 5x5 त्याची साईज आहे की ज्याच्यामध्ये 1 टन आपण मटेरियल नेऊ शकतो. 1 टन म्हणजे साधारण 1000 किलो मटेरियल. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रेट असतील किंवा धान्याची पोती असतील किंवा कांद्याची पोती असतील किंवा बटाट्याची पोती, ज्या शेतकऱ्याची जी रिक्वायरमेंट असेल ती रिक्वायरमेंट याच्यामध्ये फुलफिल होते. म्हणून आपण डबल केबिन. आता या गाडीचा फायदा तुम्हाला काय? आता इथे बरेचसे माझे शेतकरी बांधव आहेत, नाही म्हणलं तरी मॅक्सिमम लोकांकडे स्वतःची गाडी असू शकते. म्हणजे बऱ्याच जणांकडे. किती जणांकडे स्वतःची गाडी आहे सर? 4 व्हीलर हात वर करू शकता प्लीज. धन्यवाद सर. बऱ्याच जणांकडे आहे आणि ज्यांच्याकडे नाही आहे ते सुद्धा ती स्वतःची गाडी घेऊ शकतात. एक गाडी तुमचं मल्टिपल कामं करू शकते. एखाद्याकडे जर कार असेल तर ती कार तुम्ही फक्त माणसं किंवा पॅसेंजर इकडून तिकडे जाण्यासाठी आपण वापर करू शकतो त्या कारचा. पण जर तीच कार जर अशा प्रकारची गाडी असेल तर एकाच गाडीमध्ये तुम्ही फॅमिलीलाही इकडे तिकडे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. दुसरी गोष्ट, तुमचे जे काय बिझनेस रिलेटेड ॲक्टिव्हिटी असेल, कामाच्या रिलेटेड काय ॲक्टिव्हिटी असेल, धान्याच्या रिलेटेड जर काय ॲक्टिव्हिटी असेल तर ती एकाच गाडीमध्ये तुम्ही मल्टीपर्पज ॲक्टिव्हिटी करू शकता. म्हणून त्या व्हेकलला आपण मल्टीपर्पज गाडी म्हणलेलं आहे. म्हणजे तुम्ही शेतामध्ये जिथे ट्रॅक्टर जाईल तिथे 100% ही गाडी जाऊ शकते. म्हणजे एवढंही मी सांगू शकतो. त्याच्या आम्ही ट्रायल घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये हा एक कस्टमर आहे, म्हणजे इसूझू मार्केटमध्ये आत्ता रिसेंटली इंडियाच्या मार्केटमध्ये आहे, पण ग्लोबल मार्केटमध्ये खूप जुनी गाडी आहे. आपला मुंबईचाच एक कस्टमर आहे, नेरूळ म्हणून नाव दिसत असेल तुम्हाला. साधारण 4,90,000 किलोमीटर ही गाडीचे अजूनही चालवत आहेत. म्हणजे 4,90,000 किलोमीटर अजूनही गाडी ते चालवतात. इसूझूच्या इंजिनच्या रिलेटेड जर सांगायचं झालं तर हे 40 लाख किलोमीटर इंजिन टेस्टेड केलेलं आहे आणि 5.5 लाख किलोमीटरपर्यंत इंजिनला काही करावं लागत नाही आहे. म्हणजे इसूझू डिझेल इंजिनमध्ये एक्सपर्ट आहे. तर त्याच्या रिलेटेड काय एक्सपर्ट आहे तर त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे. ह्याच्यामध्ये ही एक स्लाईड आहे. ह्या स्लाईडमध्ये कदाचित तुम्हाला नंबर दिसत नसेल. नंबर दिसतोय तुम्हाला? ही जी गाडी आहे ही सिंगल केबिन गाडी आहे आणि हे जे बसलेले गृहस्थ आहेत हे फुलांचे व्यापारी आहेत. साऊथमध्ये फुलांचे व्यापारी आहेत. त्यांनी गाडी इसूझूची गाडी घेतलेली आहे, मागं बॉडी बांधलेली आहे. ह्या गाडीचं रनिंग 8 लाख किलोमीटर झालेलं आहे. 8 लाख किलोमीटर असूनही अजूनही कस्टमर स्वतः गाडी वापरतायत. यांचे
व्हिडिओज तुम्हाला जर बघायचे असतील तर सोशल मीडिया यूट्यूबला तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. साधारण इसूझूच्या रिलेटेड झालं तर साधारण 10 लाख किलोमीटरपर्यंत मॅक्सिमम गाड्या चालू झाल्या म्हणजे कस्टमरनी वापरलेल्या आहेत. याच्यामध्ये या प्रकारचा आपल्याला युसेज मिळू शकतो. म्हणजे मागचा जो डेक आहे तो 8x5चा डेक आहे. त्याच्यानंतर केबिनचा जो कम्फर्ट्स आहे म्हणजे चालवताना तुम्हाला हा फील येणार नाही आहे की आपण एक ट्रक चालवतो आहे. तुम्हाला हा फील येईल की एक आपण कार चालवतो. मी एवढं थोडक्यात सांगू शकतो तुम्हाला. मी ब्रँडचं नाव घेत नाही पण इसूझू सोडून ही गाडी सोडून जर दुसरा ब्रँड तुम्ही चालवत असाल ती जर गाडी तुम्ही 100 किलोमीटर चालवली तर डेफिनेटली सेम एनर्जीमध्ये ही गाडी तुम्ही 150 ते 200 किलोमीटर गाडी चालवाल एवढं मी डेफिनेटली सांगतो. त्याच्यासाठी जर कुणाला ट्रायल म्हणून पाहिजे असेल माझ्याबरोबर कुणाला यायचं असेल तर 100% मी तुमच्याबरोबर येऊ शकतो. प्रॅक्टिकली आपण त्याच्यावर डेमो घेऊ शकतो. हे एक इसूझूने नवीन मॉडेल मार्केटमध्ये आणलेलं आहे एस्कॅप झेड. आता एस्कॅप झेड याच्यामध्ये इसूझूची जी प्रोडक्ट लाईन आहे ती प्रोडक्ट लाईन सिंगल केबिनपासून म्हणजे चासीसपासून चासी आहे, सिंगल केबिन आहे, डबल केबिन व्हेकल आहे. डबल केबिनमध्ये 2 प्रकारच्या व्हेकल आहेत. ओके. आणि इवन इसूझू ॲम्ब्युलन्स पण इसूझूची स्वतःची आहे. म्हणजे ॲम्ब्युलन्सही आपण कुठले मोठे जे हॉस्पिटल असतात इसूझू ॲम्ब्युलन्ससुद्धा प्रोव्हाइड करते. आता ही गाडी जसं मी मगाशी म्हटलं की मल्टीपर्पज व्हेकल आहे. पण मल्टीपर्पज व्हेकल आता बऱ्याच कस्टमरला गाडी पाहिजे पण गाडीमध्ये आता नवीन जनरेशनप्रमाणे कारण आपले प्रत्येक डिसिजन जे असतात ते आपल्या प्रत्येक डिसिजनमध्ये आपले फॅमिली मेंबर इन्वॉल्ड असतात. आता मुलं आपली त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंगमध्ये इन्वॉल्व असतात. आपण ह्या स्टेजला आपण मुलांना विचारतो की बाबा कुठली गाडी हे करायची त्याच्यापेक्षा मुलंच आपल्याला ॲडव्हान्समध्ये सांगतात की नाही आपल्याला अशी गाडी पाहिजे आपल्याला अशी गाडी पाहिजे. ह्या बऱ्याचशा गोष्टी येतात. आता ही गाडी थोडं लक्झरी सेगमेंटमध्ये आपण तिला कन्सिडर करू शकतो. म्हणजे ही गाडी वापरणारा कस्टमर एखाद्या कंपनीचा डायरेक्टर असू शकतो, एखाद्या कंपनीचा प्रेसिडेंट लेवलचा कस्टमर असू शकतो, मॅनेजमेंट लेवलचा कस्टमर असू शकतो. म्हणजे ह्या गाडीमध्ये बाबा ही गाडी असं का आहे. गाडी येलो प्लेट आहे. येलो प्लेटची गाडी असूनसुद्धा डायरेक्टर लेवलचा कस्टमर का गाडी वापरतो. कारण थिंकिंग त्यांचं तेच आहे की मला 2 गाड्या वापरण्यापेक्षा मी एकच गाडी वापरतो आणि एक गाडीमध्ये माझे जे 2 गाडीमध्ये लागणारे पैसे आहेत ते मी एका गाडीमध्ये मी काय करतोय सगळे कव्हर करतोय. म्हणजे माझी टेक्निकल टीम असेल तर टेक्निकल टीम बरोबर मला जर काय टेस्टिंग इक्विपमेंट असतील किंवा सामान काय गाडीमध्ये न्यायचं असेल तर सामानसुद्धा मी त्या गाडीमध्ये बरोबर घेऊन जाऊ शकतो. आता याच्यामध्ये ही जी एक स्लाईड दिलेली आहे या स्लाईडच्या रिलेटेड तसा आपल्याला काय उपयोग नाही आहे कारण हे थोडंसं GSTच्या रिलेटेड कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. पण बरेच कस्टमर असतील की जे शेतकरी प्लस त्यांचा स्वतःचा काही बिझनेस असेल म्हणजे फार्मिंग इक्विपमेंट असेल किंवा वेगवेगळ्या ज्याच्या रिलेटेड तुम्ही GST भरू शकता किंवा GST तुम्हाला ॲप्लिकेबल असेल तर GST ॲप्लिकेबल असेल तर याच्यामध्ये 28% GST म्हणजे साधारण डबल केबिनची व्हेकल घेतली तर डबल केबिनच्या व्हेकलच्या पाठीमागे 3 ते 3.5 लाखाचा GSTचा सेटअप तुम्हाला त्यामध्ये मिळू शकतो. आता हे बरेचसे फीचर आहेत. जस्ट मी शॉर्टमध्ये फीचर बराच टाईम झालेला आहे कारण पहिली 2 भाषणं आणि मी असा विचार केला की जेवढा पण टाईम आहे त्याच्यामध्ये 5-10 मिनटं मी माझी कमी करतो कारण अजूनही काही भाषणं आहेत अजूनही काही माहिती आपल्याला घ्यायची. तर जस्ट फक्त थोडक्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगतो. या गाडीमध्ये काय आहे गाडी तर बाहेर लावलेलीच आहे. गाडी तुम्ही बघू शकता. गाडीमध्ये प्रोजेक्टर लाईट दिलेला आहे. प्रोजेक्टर लाईट आणि DRL दिलेला आहे. आता ह्या 2 गोष्टी हे जे फीचर असतात हे तुमच्या प्रायव्हेट कारमध्ये असतात. कमर्शियल कुठल्याही गाडीमध्ये जेव्हा येलो प्लेटची गाडी असते पिकअप गाडी असते पिकअप गाडीमध्ये तुम्हाला अशा प्रकारची गाडी बघायला मिळणार नाही जी इसूझूची गाडी आहे. त्याच्यामध्ये प्रोजेक्टर लाईट आणि DRL दिलेला आहे प्लस त्याच्यामध्ये फॉग लॅम्प दिलेला आहे. फॉग लॅम्प याच्यासाठी की जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात फॉगचा सीझन असतो तेव्हा तुम्हाला फॉग लॅम्प खूप महत्त्वाचे असतात. सेफ्टी फीचरमध्ये आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करतो.
जेव्हा एखादा कस्टमर स्वतःच गाडी, एखादा शेतकरी असेल किंवा एखादा बिझनेसमॅन असेल, बाबा तो स्वतःच गाडी घेऊन चाललेला आहे, तर बऱ्याच वेळा काय होतं, नॉर्मल गाडीमध्ये जेव्हा एखादी पिकअप गाडी असेल किंवा कारसारखी, त्याच्यामध्ये तुम्हाला इव्हन मिररसुद्धा हाताने ॲडजस्ट करावे लागतात, म्हणजे काच खाली घेऊन त्याच्यामध्ये मिरर ॲडजस्ट करायला लागतात. तर याच्यामध्ये तुम्ही ड्रायव्हर सीटला बसून तुम्ही दोन्ही बाजूचे मिरर ॲडजस्ट करू शकता. जिथं छोटा रोड असतो किंवा एखाद्या छोट्या गावामध्ये आपण जेव्हा छोटा रस्ता असेल आणि समोरून आलेली गाडी असेल आणि आपल्याला जायला रस्ता नसेल, तर अशा वेळेस मिरर आपण त्याच्यामध्ये फोल्ड आतूनही करू शकतो. हे कम्फर्टसाठी फीचर दिलेलं आहे. आता हे साईड स्टेपर दिलेलं आहे, म्हणजे या गाडीमध्ये आता हे साईड स्टेपर कशासाठी आहे? हे साईड स्टेपर जेव्हा तुम्ही गाडीमध्ये आतमध्ये एंट्री करणारे किंवा एक्झी, म्हणजे गाडीमध्ये आतमध्ये बसता किंवा उतरता, तर त्या केसमध्ये ठीक आहे, आपल्या जनरेशनमध्ये आपण जाऊ शकतो, उतरू शकतो, पण घरातला वयस्कर कोणी मेंबर असेल, आजारी कोणी व्यक्ती असेल किंवा लहान मुलं असतील, तर त्यांच्यासाठी हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. डोअर हँडल त्याच्यामध्ये क्रोममध्ये दिलेत, रिअर बंपर त्याच्यामध्ये दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचं फीचर आजपर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, आपल्या भारतातल्या मार्केटमध्ये जेवढ्या पण कमर्शियल व्हेकल आहेत, त्या कमर्शियल व्हेकलमध्ये हे इंडियातलं पहिलं प्रोडक्ट असं आहे की त्याच्यामध्ये 2 एअरबॅग्स दिलेले आहेत. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं सेफ्टी फीचर हे खास तुमच्यासाठी दिलेलं आहे. सगळे फीचर जे याच्यामध्ये दिलेले आहेत, हे थोडक्यामध्ये गाडी म्हणताना तुम्ही पिकअप म्हणू शकता. फीचर जे आहेत ते सगळे कारसारखे फीचर आहेत. जसं तुम्हाला आता याच्यामध्ये म्युझिक सिस्टम दिलेली आहे, रिव्हर्स कॅमेरा पण त्याच्यामध्ये दिलेला आहे. रिअर कम्फर्ट्स, आता कम्फर्टच्या रिलेटेड मी जास्त बोलत नाही आहे, तुमचं लर्न झालं की तुम्ही एकदा गाडी बघू शकता. बरेचसे असे काही फीचर आहे की तुम्ही गाडीमध्ये बसल्यानंतरच तुम्हाला कळेल. रिअर सीट सेंटर आर्मरेस्ट, ही फॅमिली पर्पज म्हणून जर आपण कार वापरली तर त्याच्यामध्ये सेंटर आर्मरेस्ट वगैरे आपल्याला दिलेलं आहे, कारसारखं फीचर दिलेलं आहे. म्युझिक सिस्टम विथ रिव्हर्स कॅमेरा याच्यामध्ये दिलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं फीचर आहे, गाडीची लांबी थोडी जास्त असल्यामुळे याच्यामध्ये डायरेक्टली कंपनीने तुम्हाला काय केलेलं आहे, फीचर तुम्हाला याच्यामध्ये रिव्हर्स कॅमेरा दिलेला आहे की जिथे सपोज आपल्याला गाडी रिव्हर्स करायची असेल किंवा शेतामध्ये गाडी असेल, मागं झाड असेल, तर पटकन आपल्याला जजमेंट येत नसेल, तर त्या केसमध्ये आपल्याला तो अंदाज घेता येतो. अभी गवर्नमेंट एजेंसी में अगर हम लोग आपण बघतो आहे तर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणून जे आहेत, इकडे आपण 25 इसूझूच्या व्हीक्रॉस व्हेकल दिलेल्या आहेत. हरियाणा पोलीस आपण 10 एस्कॅब गव्हर्नमेंट एजन्सीला दिलेले आहेत. जम्मू काश्मीर पोलीस सगळ्यात अतिसंवेदनशील भाग की जिथे सुरक्षितता म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अशा ठिकाणी जम्मू काश्मीर पोलीस 100 गाड्या त्यांनी घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर इलेक्शन कॅम्पेनसाठी जे आपलं सध्याचं इलेक्शन कॅम्पेन झालं, या इलेक्शन कॅम्पेनमध्ये इसूझूची आपले जे पंतप्रधान आहेत मोदी साहेबांनी स्वतः इसूझूची गाडी इलेक्शन कॅम्पेनमध्ये वापरलेली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण एंड पार्टला आहोत. एक IT कस्टमर आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी IT टेक्नॉलॉजीमध्ये सर्व्हिस करतोय कस्टमर, पण स्वतःचं फार्म हाऊस आहे, स्वतःची शेती आहे. स्वतःच्या शेतीसाठी कस्टमरने गाडी घेतलेली आहे आणि त्यांच्या शेतीसाठी ते काय काय उपयोग करतात ते त्यांनी मला फोटोज पाठवले होते आणि तेच फोटो मी तुम्हाला दाखवते. म्हणजे शेतामध्ये भाताचं पीक आहे, भाताचं पीकसुद्धा त्यांनी काढलेलं आहे, म्हणजे रोप आहे, ते रोप ते कॅरी करून घेऊन चाललेले आहेत. जे काय ज्याच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी असेल, म्हणजे लाकूड असेल, पोती असतील सिमेंटची किंवा टाकी असेल किंवा बॅरल असतील, ह्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी त्यांनी गाडी वापरलेली आहे. एक जस्ट फक्त एक कस्टमरचा फीडबॅक, गाडी कशी आहे. Hello, my name is Suhas Patil. I live in Kolhapur. I am an engineer turned into a farmer. Currently, I am doing farming as well as helping my father with a family business which is related to agriculture. He owns a fertilizers, chemical pesticides shop. So the nature of my work is pretty much daily activities in farm which involve, carrying fertilizers to my farm or doing sprays or transport labors from remote village to my farm place. So with the SCAP Z, it has helped me tremendously in these areas where now I can carry a lot of stuff with me and get it to my farm, which is in pretty much remote areas where I cannot get my sedan or any other SUV.
So this has been a big plus for me since I bought this car. So before buying this car, I did a lot of research. I googled what car I should get. So I was looking for something which gives me benefits of both the worlds, where I can use a car for family, personal purpose, as well as use this in my business or commercial purposes. So I came across Isuzu S-Cab Z while I was surfing the net. Surprisingly, one day the staff from Isuzu dealership stopped by my shop and they asked me if I would like to test drive. Test driving the car was a crucial thing, or that made me decide that I wanted to get this car. Before that, I was only looking at the price point, but after driving this vehicle, I realized the benefits, the comfort, the safety, and I got into all the details I could, and I made up my mind. So before owning this S-Cab Z, like I already have a Volkswagen Vento and a similar segment car from another company. The difference I see is quite tremendous, because the other cars that I have currently are like sedan and they sit quite low. With the S-Cab Z, I feel like a king sitting on a throne, where it sits pretty higher and I get a good view of the road and I feel very confident when I'm driving. It has a lot of power in the engine. Off-roading is a big advantage that I get with this vehicle. Compared to sedans or other SUVs, this is pretty rugged, pretty strong, and you can take to places where you cannot take typically your sedan or SUV. So that's a big plus for me. My friends see this as our getaway car for trips. My family sees this as for long trips with a lot of luggage and people getting in and out of the car. And me and my father, we see this car as a workhorse for our farm and our business. And me driving this car is always a head turner for people around, and that gives me pleasure and pride. When I'm driving this car, I see the people's head turns around and they ask me, what car is this, how do you like it, or where do you buy this from? So those kind of questions give me a sense of that I made a good decision, and it gives me joy and pride. Isuzu never stops. हे लोकेशन जे आहे हे लोकेशन नारायणगावचं आहे. नारायणगावमध्ये मी स्वतः गाडी घेऊन गेलेलो होतो आणि ही जी साईडनी दिसते तुम्हाला ही द्राक्षाची बाग आहे आणि ही द्राक्षाच्या बागेमध्ये एका डोंगराच्या ठिकाणी होती आणि तिथे आम्ही ही गाडी घेऊन गेलो होतो आणि कस्टमर स्वतः ही गाडी ट्रायल घेत होते. हा एक जस्ट एक कस्टमरचा फीडबॅक होता. जास्त वेळ न घालवता जिथे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला प्रेझेंट करतो. काय सांगू शकाल? गाडी सस्पेन्स वगैरे ओके आहे आणि गाडी असं म्हणजे आपलं पॅसेंजरमधूनच आहे. एकदम लक्झरियस कारसारखं वाटतं. कारसारखं इनोवा गाडी. याच्या आधी तुम्ही कधी या कंपनीचं नाव ऐकलं आहे का? इसूजूचं गाडी बघितली पण नाही का इसूजूची? गाडी बघितलेली आहे आणि ऑलरेडी मला वाटतं आमच्या पण फॅमिलीमध्ये आहे अशी गाडी. तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट गाडी आहे? मामाकडेच आहे गाडी. नाही, तुमच्याकडे कोणती गाडी? माझ्याकडं पिकअप एक आहे आणि कॅरी आहे. आणि पिकअप आणि कॅरीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये काय फरक वाटतो? मला हे स्टॉपला आहे ना. अच्छा अच्छा. त्या दोन गाडीपेक्षा स्टॉपला आहे. आणि गाडी आहे मी डायरेक्ट म्हणतो. बरं, याआधी तुम्ही कधी इसूजूचं नाव ऐकलं आहे का? हां, गाडी नाही. या कंपनीचं नाव ऐकलं आहे का? कंपनीचं नाव मोठी गाडी पण आहे. जॅपनीज कंपनी आहे ही, बाहेरची कंपनी आहे आणि संपूर्ण जॅपनीज टेक्नॉलॉजीनं बनवलेली गाडी आहे. तर तुम्ही काय सांगू शकाल? तुम्ही चालून बघितले, काय वाटलं? गाडी मला तर लई भारी वाटली. तुमच्याकडे कोणती गाडी? आता महिंद्रा पिकअप आहे ना. पिकअप आणि याच्यामध्ये काय फरक वाटतो? याच्यामध्ये स्मूथ वाटतं, रिलॅक्स गाडी कारसारखं वाटतं. असं वेगवेगळ्या कस्टमरचा आम्ही व्हिडिओज केले आणि त्यांचा फीडबॅक काय होता तो तुम्हाला दाखवला. आता शुगर केनच्या रिलेटेड जस्ट आपण ट्रायल केलेली होती.
शेतामधूनच आपण मागे ऊसाचं हे करतोय आणि असं नाही आहे की खाली जर सरफेस बघितला, माती बघितली, जमीन बघितली तर इथे असं वाटतं की आपल्याला इथे ट्रॅक्टर किंवा 4x4 गाडींची गरज असेल, पण ही इथे आपण इसूझू गाडींनी इथं ह्या मटेरियल हे केलेलं आहे. आता हा शेतातलाच आहे जिथे ऊस आपण भरलेला होता आणि तिथून आम्ही एक डेमो घेतलेला होता की बाबा ह्या कपॅसिटीमध्ये ही गाडी कशी चालते. हा प्रॅक्टिकल डेमो आम्ही त्याच्यामध्ये घेतला होता. तिथे आम्हाला गाडीने चांगला रिस्पॉन्स दिला, कस्टमरने सांगितलं आम्हाला. आपको कुणाला जर काही एखादी गोष्ट विचारायची असेल किंवा इसूझूच्या रिलेटेड काय जर मला विचारायचं असेल प्रश्न तर 100% विचारू शकता. देखिए ग्रीन टीवी यूट्यूब पर भी, बस सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं.